सुटला गेला तो सुपर ओव्हर मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाला 2 ऑल इंडिया आयकॉन पॅकर्स अलाउ केले जातील, परंतु ते पॅकर्स ही स्पर्धा खेळलेली नसावे याची नोंद असू द्या. पॉवरप्लेच्या 2 षटकं असतील. त्या पहिल्या षटकामध्ये तुम्हाला 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकाला पिटूला सुरुवात होईल त्या ठिकाणी मात्र 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, टीम मीटिंग करायची नाही आहे. तर विनंती असेल दोन्ही संघाला त्या ठिकाणी 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायची आहेत. अन्यथा शेवटच्या अंतिम षटकामध्ये तुम्हाला 4च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील याची नोंद असू द्या. त्या ठिकाणी सामना क्रमांक 3 आपण पाहतोय आणि 2 मात्र आजच्या दिवसामधील तिसरा सामना ज्या ठिकाणी श्रीकृष्ण चाफेवाडी संघाने प्रथम नाणेफेकी जिंकली गेली. ऑन द टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फास्ट प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. फलंदाजी करायची अमरदीप जलसार संघाला. त्या ठिकाणी इथून सफल गटाला सुरुवात झाली. पहिला दिवस ज्या ठिकाणी टेंबे खोडावी गटाला प्राधान्य दिलं होतं त्या दिवसामध्ये रॉकी ग्रुप बस संघानं सुपर 6 मध्ये प्रवेश मिळवला. त्या ठिकाणी दुसरा दिवस सफल गटाला प्राधान्य होतं त्या दिवसामध्ये श्री जागमाता रावळे या संघाने सुपर 6चा दरवाजा ठोठावला गेला. तिसऱ्या दिवसामध्ये खार्डी, डोंगरे आणि विलंगी या गटाला प्राधान्य होतं आणि त्या गटामधून चामुंडा स्पोर्ट्स विराथन हा संघ सुपर 6 साठी क्वालिफाय झाला. आणि कालचा दिवस कोणी गाजवला असेल त्या ठिकाणी हरबादेवी कोरे या संघाने सुपर 6 मध्ये प्रवेश मिळवला. त्या अनुषंगानं आज आपण हा 5वा दिवस बघतोय या सफळ गटामधील आणि आजच्या दिवसाला आमंत्रित गटामधून हे संघ दाखल झाला. त्या ठिकाणी आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहतोय. श्रीकृष्ण चाफेवाडी विपक्षामध्ये अमरदीप जलसार. 2 सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाज दाखल झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती त्याला आपण पाहणार आहोत. तर सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये जलसार संघाच्या माध्यमातून प्रवीण आणि गणेश जोडी दाखल झाली या सलामीवीर फलंदाजाच्या माध्यमातून. तर गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाला प्रणय. इथून या गोलंदाजाकडे ख्याती एक मोठं नाव आहे. इथून जर पाहिलं गेलं तर संभाळे परिसरातील त्याच अनुषंगानं कागदपत्रे स्ट्रॉंग असून चालणार नाही. कारण आपण जे काही केलं, जो खेळ आपण याआधी दर्शवला तो आपला भूतकाळ जरूर आपण पाहतो आणि आजच्या दिवसामध्ये तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागणारा. पहिलाच बॉल, फुलटच बॉल जरूर इथून कन्वर्ट केला. सरळ चेंडू येईल. पहिल्याच बॉल वरती चौकार आला. इथून फुलटोस बॉल होता. फुलटोस बॉल वरती फुल टोल वसूल केला. चेंडूला सरळ बॅकवर्ड शॉट लेगला क्लिअर करणारा हा चौकार आला. इथून प्रवीणच्या बॅट मधून चौकार येताना पाहायला मिळतो. प्रणय या गोलंदाजाचा पहिल्याच बॉल वरती स्वागत केला चौकारानिशी. या 4 धावाने धावफलक आपण पाहतोय. 4 अंकावरती जाऊन पोहोचलं जाता. प्रणयकडे चांगली गोलंदाजीची क्षमता, परंतु कागदपत्रे स्ट्रॉंग असून चालत नाही आज. तो याही वेळेस चांगला चेंडू जरूर हवाई सफर मध्ये कन्वर्ट केलाय. स्टँडर्ड डिलिव्हर सीमा रेषा पार षटकार आला. इथून आक्रमण आणि आक्रमण पाहतोय. प्रवीणने मात्र ते पहिल्याच बॉल वरती पवेलियन मधून सेट होऊन आला आणि तिथून तो थांबण्याचं नाव घेणार नाहीये. प्रणयच्या विपक्षामध्ये खेळलेला हा षटकार. धावफलक 10 वरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. काही वेळेस मोठा प्रहार जरूर करायचा होता. इथून मिश्रण स्ट्रोक जरूर बॅट शिल्डिंग एज एकच जाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. 1च्या मदतीनं धावफलक फ्लाय झाला. त्या ठिकाणी जाऊन पोहोचलं गेलं या 3च्या मदती 1च्या मदतीनं. इथून 11 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 11 धावा धावफलकावरती आहेत. यंदा संघम ज्याने गाजवला आणि गोल्डन फॉर्म वरती आपण ज्याला पाहतोय प्रवीण दाखल झाला. चौथा बॉल असेल. पुन्हा एकदा प्रणय दाखल झाला. तो जरूर फिरवलाय चेंडूला. अटेने बॉलची कनेक्टिव्हिटी नाही आहे. प्लेट अँड मॅच डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून सुरुवात जरी ड्रीमगट झाली असली स्वप्नगट सुरुवात मात्र झाली आहे. पहिल्याच 3 बॉल वरती डिसिप्लिन क्रिकेट आपण पाहिल्या. त्या ठिकाणी गणेशच्या माध्यमातून ती सुरुवात झाली आहे. इथून प्रवीण जसा दाखल झाला तसं चेंडूला मात्र फिरवला.
शरीरापासून दूर ठेवला गेला आणि तिथून मात्र डॉट बॉलची सांगता झाली. निर्धाव चेंडू आला. तो चांगली गोलंदाजी आतापर्यंत. गोलंदाज साकारतोय षटकार चौकार आल्यानंतर केलेला पलटवार. इथून प्रणय पुन्हा एकदा दाखल झाला. याही वेळेस स्लोअर बुलटो जरूर क्षेत्ररक्षण नाहीये त्या ठिकाणी. टीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू क्लिअर करेल. इथून प्रवीणच्या बॅट मधून आलाय चौकार. थँक्यू डीजे. इथून आक्रमण आणि आक्रमण केला. खराब चेंडूला मैदानामध्ये तारा नाही या फुलटस बॉल वरती फुल टोल वसूल केला. शेवटचा नांदी बॉल. काही वेळेस मोठा प्रहार जरूर करायचा होता. सबमरीन डिलिव्हरी राहिली गेली. पट्टानी बॉलची कनेक्टिव्हिटी याही वेळेस नाही या. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पहिला षटक संपुष्टात आला. त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचला तर म्हणजे 15 धावा धावफलकावरती. आतापर्यंत चांगली खेळी राहिली गेली. प्रणय सारख्या एक फ्रंट लाईन गोलंदाजावरती समुद्र घातक गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्यावरती केलेले हे आक्रमण त्या ठिकाणी पहिलं षटक संपुष्टात आला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 15 रन ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. अमरदीप जलसार असं जाऊन पोहोचला. दुसरं षटक प्रगती पथावरती असेल. गोलंदाज दाखल झाला. गोलंदाज ट्रॅक वरती आपण त्याला पाहतो. बंटी दाखल झाला. त्याचे जर्सी नंबर आपण पाहिला गेला 45 या. तोंड प्रथमेश दाखल झाला. बंटी या नावाला जास्तीत जास्त याला प्रसिद्धी मिळाली या. तो प्रथमेश दाखल झाला P2 मध्ये पॉवर प्लेच्या ज्या ठिकाणी दुसरं षटक बंधनातलं षटक जरूर पाहतो. गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाला. इथून पूर्णपणे बॅकफुट वरती जात असताना पंच केला. बॅकवर्ड शॉट लेगला चेंडू क्लिअर करेल. सी बार एका बार चौकार 4. इथून गणेश थांबण्याचं नाव घेणार नाही कारण आपल्या समोरचा जो संघ आहे ना तो सुद्धा तितक्या ताकदीचा. त्याच्या विपक्षामध्ये खेळत असताना जास्त धावांचं डोंगर उभारायचा. त्याच अनुषंगानं इथून मात्र आक्रमण आणि आक्रमण केलं जातं. तो मात्र थांबण्याचं नाव घेणार नाही. जसा प्रथमेश बंटी दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती जसं पहिल्या षटकामध्ये घडलं होतं त्याच अनुषंगाने स्वागत केलं याही वेळेस चौकारानिशी प्रथमेश या गोलंदाजाचं. इथून चांगली खेळी साकारताना गणेश मैदानाच्या आतमध्ये तारडाण म्हणून कार्य करतो. धावफलक 4च्या मदतीनं. याही वेळेस चांगला चेंडू जरूर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटचा संधी त्या ठिकाणी. चांगला बॅकअप त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. एकच जावेवरती सॅटिस्फाय. तू मॅ करत असताना जरूर चुकी झाली आपल्याच फॉलो थ्रू मध्ये प्रथमेशच्या माध्यमातून आणि तिथून एक सुरटी धाव घेतली जाता. एकच्या मदतीनं धावफलक फ्लाय होता जाऊन पोहोचलं जाता. 20 रन ऑन द स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. प्रथमेश दाखल झाला. वेळेस अप्रतिम फक्त दिशा दिली. इथून एक टणक शर्यतीचा चेंडू हाताळला होता. सर्व चांगला चेंडू होता. त्यावरती सन्मानजनक फटका राहिला गेला. एकच धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल कारण अनुषंगानं हा चेंडू हाताळला. कोणता चान्स दिला नाही फलंदाज प्रवीण साठे. तोंड चांगले खेळी जरूर राहिली गेली. परंतु व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहतोय गणेश तो नो चान्स फॉर दी बिल्डर. क्षेत्ररक्षक जरूर होते त्याला बीट करत असताना चेंडू मात्र क्लिअर करेल. टीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरळ सी मार्का पार आलाय चौकार 4. इथून गणेशने एक विस्फोटक खेळी साकारण्याला सुरुवात झाली. 4च्या मदतीनं आपण धावफलक जर पाहिला गेला तर जाऊन पोहोचला जाता 25 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5वा बॉल. यावेळेस आखूड टप्प्याची लेंथन लाईन त्यावरती केलाय वार. चेंडू सरळ येईल सी मार रेगा पार चौकार 4. बॅक एंड एरियाला आलाय चौकार. इथून सलगचा दुसरा असेल. त्या ठिकाणी शेवटचा अंतिम बॉल खूप निर्णायक असेल. इथून जर या चेंडूवरती विकेट जर आली ना तर निश्चित स्वरूपामध्ये बॅकफूट वरती जायला आणि तिथून धावांचा दुष्काळ येताना पाहायला मिळेल. परंतु तसं काही घडलं जाईल की जी कन्सिस्टन्सी राखली इथून चौकारांची हॅट्रिक साध्य करेल फलंदाज गणेश. पावलाचा वापर जरूर उडावलाय
इथून गगनाला भिडणारा हा चेंडू जरूर बराच काळ फोकस केलाय, तिथून मात्र एक सोपा झेल मध्ये कन्वर्ट करत असताना फलंदाज बाद गणेश बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू सो मच डीजे. मला इथून ना प्लीज फील्ड अरेंज करून घ्या, कारण ना तुम्हाला वेळेचं बंधन असेल याची नोंद असू द्या. त्या ठिकाणी आपण पाहिला 2 षटक संपुष्टात आल्यात, पॉवर प्लेची समाप्ती झाली आणि इथून धावफलक जाऊन पोहोचला गेला 14.50च्या सरासरीनं 29 धावा धावफलकावरती आणि त्यामध्ये 8 चेंडू वैयक्तिक 24 धावांची खेळी राहिली गेली. ते म्हणजे गणेश या बॅटरच्या माध्यमातून टाळ्या वाजायला हवा, कारण जी सुरुवात केली आहे ना इथून एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवल्या अमरदीप जलसार संघाला. गोलंदाज येईल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती त्याला पाहणार आहोत. गोलंदाज दाखल झाला प्रणय आला, ज्या ठिकाणी वैयक्तिकरित्या दुसरा षटक असेल, इंडिव्हिज्युअली विचार जर केला तर दुसरा षटक आहे. सेकंड स्पेल साठी दाखल झाला. पहिला षटक जर थोडं महागडं राहिलं गेला, 15 धावा खर्च केल्या होत्या, इथून कमबॅक करावं लागेल, पुनरागमन करावं लागणार आहे. त्याच अनुषंगाने स्वतः दाखल झाला, आत्मविश्वास दर्शवावा लागेल. इथून प्रवीणच्या विपक्षामध्ये पहिलाच बॉल, इथून चांगला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर लॉंग ऑफला बंटी चेंडूला फील्ड करतोय, तद्वार एकच जावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. फटका जरी चांगला असला तरी तितकं चांगलं क्षेत्ररक्षक झाला, क्विक थ्रो आला आणि तद्वार मात्र एकच जावेवरती समाधान मानावं लागतं. इथून प्रणय कमबॅक जरूर करेल अपेक्षा, इथून पिकअप शॉट, चेंडू बराच काळ हवेमध्ये या क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करतायत, एफर्ट जरूर दर्शवले त्याच्या माध्यमातून. झेलदार परिपूर्ण केला, एक बिग विकेट डाऊन होईल. फलंदाज बाद होता ना, इथून जर पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी फलंदाज होता संकेत, प्रार जरूर चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षकानं तितकं चांगले एफर्ट्स दर्शवलेत आणि तिथून फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. त्या ठिकाणी संकेतच्या खेळला पूर्ण विराम लागतोय. फलंदाज बाद, इथून पहिलाच बॉल फेस करत असताना मात्र खातं ओपन करू शकला नाही. नाराज हताशा, इथून बॅक टू द पवेलियन यावं लागतं. न्यू मॅन दाखल झाला वैभव मैदानाच्या आतमध्ये, स्वतः कर्णधार जिम्मेदारी घ्यावी लागणार, कारण इथून पार्टनरशिप तर चांगली झाली होती पहिल्या षटकामध्ये. तिथून मात्र दाखल झाल्यानंतर आतापर्यंत मात्र शांत ठेवला फलंदाजी करणाऱ्या टीमला गोलंदाज प्रणयनं. प्रणय चेंज ऑफ द पेस जरूर गतीमध्ये केलंय परिवर्तन, बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाही आहे, प्लेट अँड मिस डॉट बॉल येईल यात काही शंका नाही आहे. अनुषंगानं पहिलं षटक 15 धावांचं हाताळलं होतं ना, तिथून मात्र दाखल झाला त्याच आत्मविश्वासानं, त्याच कॉन्फिडन्सनं, एक आगळ्या वेगळ्या रूपामध्ये. तिथून मात्र त्याने केलेला हा पलटवार या ठिकाणी कोणती संधी दिली जात नाहीये फलंदाजाला. तो चांगला चेंडू जरूर नॅशनल बाउन्सच्या ठिकाणी दिला होता, उसने जरूर दिली होती चेंडूला, प्रॉपर कनेक्टिव्हिटी नाही या. वैभवच्या बॅट मधून एक धाव येईल, धाव फलक जरूर रोटेट झाला. गणेशची विकेट आल्यानंतरचा पलटवार असेल, या ठिकाणी शांत ठेवलं धाव फलकाला. धाव फलक इथून या इच्छा मदतीनं जाऊन उचलं जाता 31 धावा धाव फलकावरती आहेत. दोन भन्नाट वेगावर स्वार डॉट बॉल पाहायला मिळतो. त्या ठिकाणी शेवटचा अंतिम बॉल असेल, काय गोलंदाजी साकारतोय
प्रणय यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचा नाही ती बॉल असेल, लास्ट बॉल रिमेनिंग. शेवटचा नाही ती बॉल प्रवीणच्या विपक्षामध्ये. इथून त्याहूनही भन्नाट वेग या ठिकाणी दर्शवला. धावचीची नामे संधी परत फलंदाज सेफ आहे. इथून एक धाव देऊ जाईल शेवटच्या नाही ती बॉल वरती. इथून षटक संपुष्टात आला. 3 षटकाची समाप्ती झाली. इथून 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफळ जाऊन पोहोचल्या जातात 32 धावा धावफलकावरती. इथून जरा याच सरासरीनं धावा जमवल्या गेला निश्चित स्वरूपामध्ये 56 धावांपर्यंत पोहोचला जाईल. इथून जर 12च्या सरासरीनं धावा जमवल्या गेला 56 धावांपर्यंत पोहोचेल अमरदीप जलसार संघ. इथून 14च्या सरासरी जर धावा जमवल्या त्या उर्वरित 2 षटकांमध्ये तर मात्र धावफलक 60 धावांपर्यंत पोहोचलं जाणारा. इथून कोणत्या अनुषंगाने प्रवीण फलंदाजी साकारेल हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. हर्ष आला. इथून हर्षवरती जिम्मेदारी असेल. या ठिकाणी चपेवाडी एक्सप्रेस बनवणं ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच हर्ष दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून याही वेळेस चांगल्या चेंडूया पटनी बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अप्रतिम राहिला गेला. अचूक टप्प्यावरती भेदक मारा. इथून तो तुम्हाला एक एक रिव्ह्यू दिला जातो. याची नोंद असू द्या. 10 सेकंदामध्ये रिव्ह्यू घ्यावा लागेल अन्यथा रिव्ह्यू दिला जाणार नाही. आणि जो फलंदाज फलंदाजी करतोय अन्यथा जो गोलंदाज गोलंदाजी साकारतोय त्याने जर मागितला तरच दिला जाईल. बाहेरून जर कोणी सांगितलं तर दिला जाणार नाही याची नोंद असू द्या. याही वेळेस इथून डाऊन लेगचा मारा जरूर. इथून व्हाईट बॉलचा आला इशारा. अवांतर धाव ऍड होईल. एक्स्ट्रा स्वरूपातील ही असेल. त्या ठिकाणी बऱ्याच काळानंतर ही आलेली धाव आपण पाहणार आहोत. एक्स्ट्रा स्वरूपातील असेल आणि ही एक्स्ट्रा स्वरूपातील धाव्याने धावफळ जाऊन पोहोचल्या गेला म्हणजे 33 धावा धावफलकावरती. चांगला चेंडू जरूर. इतकी चांगली फेकी झाली. बॅकअप नव्हतं त्या ठिकाणी आणि इथून मात्र एक धावेला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केलं. ही धाव खूप महत्वाची असेल. एक एक धाव खूप महत्वाची आहे. त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा आलेला हा इशारा आपण पाहतो आणि या एक्स्ट्रा स्वरूपातील धावा आहेत. त्या ठिकाणी या 3 धावा ऍड होतील. 3च्या मदतीनं धावफलक फ्लाय झाला जाऊन पोचले गेला 36 धावा धावफलकावरती. पूर्ण चांगला चेंडू तितकं चांगलं शतरक्षण झाला. इथून एक धाव सहज रीतीने पूर्ण होईल. तो उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षण कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद. वैभव बॅक टू द पवेलियन. इथून एक मोठा झटका जरूर लागला गेला. इथून चांगले प्रयत्न दर्शवले गेले होते. प्रॉपर इलिव्हेशन नव्हतं त्या ठिकाणी आणि इथून मात्र फलंदाज बाद होत सरा. वैभव बॅक टू द पवेलियन बाद दाखल झाला खराब स्थितीमध्ये. त्या ठिकाणी मात्र सुरुवात चांगली करून दिली होती ना गणेश या फलंदाजानं. एक विस्फोटक नॉक 8 बॉल 24 धावा ज्याच्या नावावरती राहिले गेला. तदनंतर झालेला पलटवार प्रणय असेल कोणी बंटी अर्थात प्रथमच दाखल झाला होता आणि त्याने मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती पाठवला.
त्यातून हर्ष चांगली गोलंदाजी साकारतोय आतापर्यंत. नक्कीच त्याने एक्स्ट्रा स्वरूपातील धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर दाखल झाल्यानंतर केलेला हा पलटवार, इथून चांगली गोलंदाजी मानावी लागेल. चानू शंकारा मात्र इथून हाताळतोय अचूक टप्प्यावरती भेदक मारा, नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. इथून या वेळेस उडवलाय जरूर, क्षेत्ररक्षक नाहीये, इन टू द गॅप मध्ये चेंडू सरळ सीमा रेखा पार षटकारामध्ये कन्वर्ट केलाय. अखूट टप्प्याच्या लेदन लाईनला आजमावलं गेलं होतं हर्षच्या माध्यमातून, आणि तिथून मात्र आक्रमण आणि आक्रमण झाला. इथून मात्र या चेंडूला तारा नसेल. इथून षटकारामध्ये कन्वर्ट करत असताना धावफलक जाऊन पोहोचला जाता 43 धावा धावफलकावरती. इथून हर्षवरती हल्ला बोल केला. प्रदीपच्या माध्यमातून पहिलाच बॉल फेस करत असताना आलेला षटकारा, इथून आक्रमण करण्याचा इरादा स्पष्ट, एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचवलाय जरूर. यावेळेस बॅट गेज गली रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, कोणती चुकी करणार नाही. तिथून मात्र एकच जावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून डिसिप्लिन क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट केली गेली फलंदाज प्रदीपच्या माध्यमातून. इथून चांगला खेळ जरूर. शेवटचा नेमती बॉल असेल, लास्ट बॉल रिबॅटिंग ऑफ दिस ओव्हर. गोलंदाज दाखल होईल पुन्हा एकदा हर्ष, तर ऑन स्ट्राईक वरती प्रवीणा. त्याच्याकडून आशा असतील, अपेक्षा असतील, परंतु संघर्षाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये झाली. यावेळेस प्रयत्न जरूर, परंतु इथून नशिबाची साथ नव्हती. पुन्हा बॅटला स्पर्श केल्यानंतर चेंडू सरळ स्टँड वरती याद आला. इथून फलंदाज बाद होईल. त्रिफळला जे स्वरूप आहे फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. प्रवीण बॅक टू द डगआउट, गॉन. थँक्यू थँक्यू डिझे. तोंडना 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलक जाऊन पोहोचला गेला 44 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा लागल्या गेल्या. त्या ठिकाणी 11ची सरासरी गाठत आतापर्यंत अमरदीप जलसार हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. शेवटच्या अंतिम 7 चेंडूंचा खेळ शेष असेल. त्या ठिकाणी गोलंदाज दाखल झाला, चिराग गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचा अंतिम 7 चेंडूंचा खेळ, पहिलाच बॉल ओव्हर द विकेट ना. प्रदीप साडे इथून उडवलाय जरूर, सरळ बॅटचा वापर, चेंडू सरळ कॅमेरामॅनच्या अभिवादनासाठी सरळ आलाय षटकारासाठी. इथून पहिल्याच बॉल वरती षटकारानं स्वागत केलंय. इथून प्रदीप थांबण्याचं नाव घेणार नाहीये, कारण पहिल्याच बॉल वरती केलेला हा प्रहार, या ठिकाणी चेंडू सरळ सीमा रेखा पार आलाय षटकार 6. 6च्या मदतीनं इथून संघाचा अर्ध शतक आपण पाहतो. त्या ठिकाणी 50 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती. एक फायटिंग टोटल त्या ठिकाणी. तू चांगली फलंदाजी, चांगली बॅटिंग लाईन चापेवाडी संघाकडे सुद्धा. यावेळेस सरळ बॅटचा वापर जरूर, लंगोटला क्षेत्ररक्षक पंडे चेंडूला फील्ड करेल, त्यावर दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला जातो. आणि इथून मात्र ह्या 2 धावा कंप्लीट होतील. या 2च्या मदतीनं धावफलक फ्लाय होत्या. 52 रन ऑन दिस गुरगाट. चांगले रनिंग बिटवीन द विकेट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप आणि प्रफुल्लच्या माध्यमातून या धावा खूप महत्वाच्या असतील, कारण हे निर्णायक षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. तिथून केलेला आक्रमणाचा प्रकार आपण पाहतो. या ठिकाणी प्रदीपने साकारले. चांगला चेंडू, तितकाच चांगला प्रहार, क्षेत्ररक्षण तितकाच चांगला झाला. धावतीचे संदेश जरूर त्या ठिकाणी. कोणती चुकी होणार नाही. धावतीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. चला प्लीज न्यू बॅटर वॉर्मअप करत आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा, नोंद असू द्या.
इथून याही वेळेस चेंडू बराच काळव्यामध्ये क्षेत्ररक्षक आलेत कोणती चुकी करणार नाही. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद झाला आणि इथून मात्र प्रदीपच्या खेळीला पूर्ण विराम. गॉन. थँक्यू डुजे. चला प्लीज टीम मीटिंग नको आहे. विनंती असेल श्रीकृष्ण चफेवाडी संघाला. कारण इथून उर्वरित शेवटचे अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. उर्वरित 2 चेंडूवरती किती धावा जमवेल त्या ठिकाणी मात्र पाहिले जाणारा अमरदीप जलसारा संघ. इथून येणारे शेवटचे अंतिम 2 बॉल असतील त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. निर्माण दाखल झाला सचिन आला. इथून 2 चेंडू उर्वरित त्याचा सामना करण्यासाठी सचिन दाखल झाला. डेथ ओव्हर मध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर केलेला पुनरागमन या ठिकाणी मात्र चिरागने चांगली गोलंदाजी साकारली आहे. इथून कमी धावा रोखण्यापासून रोखलं गेला. यावेळेस अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी जरूर डिस्टन्स स्ट्रोक त्या ठिकाणी. इथून एक धाव परिपूर्ण झाली. या दुसरीचा प्रयत्न. इथून दुसरी धाव सुद्धा सहज रीतीने पूर्ण होईल. चांगली पैकी जरूर राहिले गेले मात्र चांगलं कॅरी करू शकले नाही आहेत. जिथून मात्र 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात. इथून या 2च्या मदतीनं धावफलक आतापर्यंत पाहिलं की जाऊन पोहोचलं जातं 55 55 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा ती बॉल असेल लास्ट बॉल रिमेनिंग या इनिंग मधील. त्या ठिकाणी गोलंदाज दाखल झाला पुन्हा एकदा सचिनच्या विपक्षामध्ये चिराग आला. या वेळेस कट केला जरूर. खाली रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव परिपूर्ण. दुसरीचा प्रयत्न. तिथून धावजीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद व्हावं लागेल. सचिन सुद्धा येतोय बॅक टू द पवेलियन. इथून 5 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि या 5 षटकाच्या समाप्त अखेरीस 56 धावा झाल्या. 57 धावांचा टार्गेट सेट केला. इथून शेवटचा अंतिम सामना आपण पाहणार आहोत. ज्या ठिकाणी जय हनुमान वाढीव विपक्षामध्ये शिवशक्ती उसरणे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण लगेच टॉस साठी उपस्थित राहायचं याची नोंद घ्या. हॅलो. चला जय हनुमान वाढीव संघ कर्णधार आणि शिवशक्ती उसरणे दोन्ही संघाचे कर्णधार या. आपण लगेच नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. सत्तावन्न धावांचं लक्ष्य हे समोर असेल.
या ठिकाणी शिवशक्ती उसरणी संघ कर्णधार या ठिकाणी आमच्यापर्यंत जॉईन झालेत. विनंती असेल जय हनुमान वाढीव संघ कर्णधार, शेवटचा आणि अंतिम पुकार असेल तुम्हाला. जय हनुमान वाढीव संघ कर्णधार, यस इथून आपण पहिला 57 धावांचं लक्ष गाठायचं आहे. इथून 2 सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इथून आपण पहिला पंटी तर एका बाजूला अक्षय ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला पहिल्या षटकामध्ये अनिल आलाय त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये. इथून पहिला 57 धावांचं लक्ष गाठायचं आहे. पहिलाच बॉल पहिल्या षटकामध्ये. यावेळेस काय जबरदस्त इथून चेंडू पडल्यानंतर चूकरित्या हाताळला गेला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या फॅडमध्ये जाऊन विसावला गेला. डॉट बॉल चांगली सुरुवात म्हणता येईल. इथून पहिलं षटक थोडंसं नक्कीच इकॉनॉमिकल हाताळलं तर नक्की थोडंसं प्रेशर आणि दबाव पाहायला मिळेल. यावेळेस उडवलाय जरूर चेंडूला, लॉप केलाय सरळ, चेंडू आलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा रेखा पार. षटकार 6. इथून काही जबरदस्त या ठिकाणी षटकार आलाय. इथून मात्र वळवलाय. याही विलेज डॉट बॉल पाहायला मिळेल. षटकार आल्यानंतर पुनरागमन केलंय गोलंदाज अनिलने. चांगली गोलंदाजी हाताळत असताना माध्यमातून आतापर्यंत पहिला 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. इथून आपण पहिला अमरदीप जलसर संघाने प्रथम 56 धावा जमवल्या गेल्या आणि 57 धावांचा लक्ष आहे समोर ठेवला गेलाय. इथून मात्र बिग विकेट डाऊन कॉट बिहोनच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. बंटी बॅक टू द पवेलियन. धन्यवाद, थँक्यू. इथून काही जबरदस्त त्या ठिकाणी मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालं. बंटी सारख्या फलंदाजाला परतीचा प्रवास त्या ठिकाणी प्रसाद आलाय नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकाचा. इथून अनिलने चांगली गोलंदाजी हाताळली. पहिल्या षटकामध्ये षटकार आल्यानंतर देखील चांगली गोलंदाजी हाताळली. कमबॅकिंग गोलंदाजी कसं जावी हे मात्र दर्शवलं गेलं. चांगली गोलंदाजी. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. धावफलक पाहिला तर 6 आकड्यावरती जाऊन पोहोचले जरूर.
6 धाब्याने खातं ओपन केलं होतं. बंटीच्या बॅटमधून काही जबरदस्त देखणं क्रिकेटचा ट्रेडमार्क. त्या ठिकाणी षटकार जरूर आला होता, पण तिथून मात्र चांगली गोलंदाजी, परिवर्तन केलं गोलंदाजीमध्ये. हे सातत्याने म्हणतात ना, परिवर्तन करणे हा संसाराचा नियम आहे. म्हणून निसर्ग देतो तो चेहरा आणि ओळख देते ती फलंदाजी. तिथून चांगली गोलंदाजी करत असताना अनिल. शेवटच्या टीम पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष असेल कसा झालाय यावेळेस. काय जबरदस्त बळावलंय चेंडूला, डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून 57 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे श्रीकृष्ण चाफेवाडी संघाला. इथून कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळेस काही जबरदस्त चेंडू हाताळला गेला, योग्य नियंत्रण आणि योग्य पद्धतीने. मात्र इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्ती करीत धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. 6 रन. जास्त वेळ टीम मीटिंग नको प्लीज. प्रेमळ निवेदन असेल या ठिकाणी अमरदीप जलसार संघाला, कारण की आधीच खूप उशिरा झालाय आणि उशिराने आपण चाललोय याची नोंद असू द्या. कारण की आपण पाहिलं. चला, जय हनुमान वाडीव संघ कर्णधार कुठे असाल तर या, आपण लगेच नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. यस, या ठिकाणी मी विनंती करेन प्रभाकरजी हेमाडे सरांना, तुमच्या शुभ असते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. गोलंदाज हेमंत आलाय त्या ठिकाणी. हेमंत पण पहिल्या षटक आपण पाहिलं काय जबरदस्त अनिल या गोलंदाजाने गोलंदाजी हाताळली गेली. फक्त आणि फक्त त्या ठिकाणी 6 धावा खर्च केल्या. पहिलाच बॉल. इथून मात्र नक्कीच यस, फिंगर इज गॉन. अंपायर नाव. फलंदाज बाद होताना कॉट बियॉन्डच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. धन्यवाद. काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी हाताळली गेली. हेमंत या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर अक्षय सारख्या फलंदाजाला एक बिग विकेट पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी कॉट बियॉन्डच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला. चला, थोडीशी घाई करा. इथून हेमंत चांगली गोलंदाजी हाताळत असताना पुढील बॉल. यावेळी सरपंचचा वापर जरूर फुलटॉस बॉल राहिला होता. लॉंग ऑफला क्षेत्रक्षण आहे. एकच धाबेवर त्या ठिकाणी थांबावं लागेल आणि एकेरी धाब्याने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन दी बोर्ड. अजूनही 50 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. इथून आपण पाहिला श्रीकृष्ण चाफेवाडी संघाला. इथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना हेमंत दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. यावेळेस मात्र नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. इथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना काही जबरदस्त लास्तीत मलिंगा कॉपी बुक स्टाईल मध्ये जी गोलंदाजी हाताळली जाते, काही जबरदस्त गोलंदाजी. हेमंत पॉवर प्लेचं शेवटचा आणि अंतिम त्या ठिकाणी षटक हाताळत असताना आतापर्यंत वर्चस्व गाजवलं गेलं. जिथून पाहिलं तर 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. 5वा बॉल. यावेळेस काही जबरदस्त. इथून मात्र यष्टीरक्षक बीट जरूर झाले, पण इथून बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला पंचांच्या भूमिकेमध्ये लाला मुकादम सर
जोडले गेलेत. वेलकम तुमचं देखील. त्या ठिकाणी चांगली अचूकरित्या पंचांची भूमिका सातत्याने पाहिले जाते टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. यावेळी डॉट बॉल पाहायला मिळेल. काही जबरदस्त गोलंदाजीचं कृत्यकरण मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकाचा खेळ होतो समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक पाहिला तर 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे श्रीकृष्ण चाफेवाडी संघ. इथून 57 धावांचं लक्ष्य गाठवायचं आहे. इथून कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल हे देखील पाहिलं जाईल. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग नको प्लीज. स्पीडअप करा. इथून पाहिलं तर येणारे चेंडू असतील 18 आणि 48 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज प्रवीण आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. इथून येणारे चेंडू आपण पाहिले तर 18 आणि 48 धावेची आवश्यकता असेल. इथून काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली. इथून जो पलटवार केला अमरदीप जलझार संघाने याच्यामध्ये काही शंका नाही. कारण की सातत्याने म्हणतात ना टेनिस बॉल क्रिकेट हे तुमच्या जर चांगलं अंगीकृत असेल तर नक्की टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती नेहमी तुमचे दरवाजे उघडे राहतील आणि सातत्याने हे जपलं जाते. इथून मात्र प्रवीण आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. पहिलाच बॉल असेल त्या ठिकाणी तिसऱ्या षटकातील. यावेळेस काय जबरदस्त. इथून यावेळेस डॉट बॉल आलाय. काही जबरदस्त गोलंदाजी करत असताना इथून गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर प्रवीण. इथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना या ठिकाणी यावेळेस मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळेल. प्रत्येक डॉट बॉल थोडा महत्वाचा असेल. प्रेशर आणि प्रेशर फलंदाजावरती लागला गेला. इथून जी गोलंदाजी साकारली गेली बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल प्रवीणच्या माध्यमातून. जिथून आपण पाहिले आतापर्यंत पहिला प्रणय 4 चेंडू डॉट बॉल उडवलाय जरूर. इथून इनसाइड आउटचा फटका क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू आलाय त्या ठिकाणी. सीमारेखा पार षटकार आहे हा षटकार. आणि या षटकाराने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 15 रन ऑन दी बोर्ड. 15 धावा. यावेळेस मात्र नक्कीच चेंडू बराच काळ बेत आहे. इथून मात्र नक्कीच जरूर त्या ठिकाणी झेल धरतीला दान केला जातोय. आणि इथून मात्र पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. आणि या 2 धावाने धावफलक पाहिला तर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून मात्र प्रवीणने चांगली गोलंदाजी हाताळली गेली. यावेळेस बळवलाय चेंडूला. नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळेल. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळत असतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 17 रन ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र काय जबरदस्त परफेक्ट एलिव्हेशन पाहायला मिळतं. स्विच हिटचा फटका कन्वर्ट केला. सक्सेसफुल पॉवरफुल. आणि या चेंडू येईल सरळ सीमा रेखा पार. चौकार 4.
धन्यवाद, थँक्यू. इथून 12 चेंडू आणि 36 धावेची आवश्यकता असेल. 12 चेंडू 36 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. इथून पाहिलं तर 12 चेंडू आणि 36 धावेची आवश्यकता असेल. काय जबरदस्त या ठिकाणी कुलरलेनचा चेंडू हाताळला गेला. जरूर खोलवर टप्प्याची लेथ लाईन होती. इथून एक धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून पाहिलं तर येणारे चेंडू 11 आणि 35 ची गरज असेल. अकरा चेंडू आणि 35 ची गरज असेल. 11 चेंडू 35 धावा हे सामन्याचं समीकरण. फुलटॉस बॉल जरूर इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. पुढे सरसावलाय चेंडूला फील्ड केला. इथून मात्र नक्कीच इथून यस थर्ड अंपायर रेफर केलं जाईल या ठिकाणी. यस बॅटर सेफ त्या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथून 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि महत्वाच्या धावा असतील. या 2 धावण्या धावफलक पाहिला तर 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 24 रन होते बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. इथून पाहिला तर 10 चेंडू आणि 33 धावेची गरज असेल. 10 चेंडू 33 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. यावेळेस उडवलाय जरूर. काही जबरदस्त. पण इथून मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. इथून एकच धावेवर सॅटिस्फाय. इथून नक्कीच 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या आणि महत्वाचं क्षेत्ररक्षण राहिलं जाईल. इथून पाहिलं तर येणारे चेंडू असतील आणि 32 धावेची आवश्यकता असेल. 9 चेंडू 32 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 9 चेंडू 32 धावा. यावेळेस काय जबरदस्त इनसाइड आउटचा फटका. तितकाच चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या दुहेरी आकड्याने धावफलक स्पर्श करेल 27 आकड्यावरती. 27 रन ऑन दी बोर्ड. इथून पाहिलं तर येणारे चेंडू असतील 8 आणि 30 धावेची आवश्यकता असेल. 8 चेंडू 30 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. यावेळेस काय जबरदस्त. इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळेल. हा महत्वाचा डॉट बॉल असेल. इथून 7 चेंडू आणि 30 ची गरज. 7 चेंडू 30 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. काही जबरदस्त लास्थित मलिंगा कॉपीबुक स्टाईल मध्ये जी गोलंदाजी हाताळली हेमंत या गोलंदाजाने दुसरा स्पेल आहे. चांगली गोलंदाजी. याही वेळेस काय जबरदस्त वेगावरती स्पार. गतीचा रफ्तार. रफ्तार की सौदागर. इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. इथून 4 षटकांचा खेळ आपण पाहिला. 4 षटकाच्या समाप्ती करीत धावफलक पाहिला तर 27 याकडे वरती जाऊन पोहोचलाय. इथून येणारे चेंडू असतील 6 आणि 30 धावेची आवश्यकता असेल. इथून 6 चेंडू आणि 30 ची गरज असेल. गोलंदाज परेशला मात्र आणलं जात आहे. प्रमोट केलंय शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू 30 ची गरज असेल. 6 गेंदे शेष 30 रनों की दरकार. चला स्पीड अप करा. काही करा. 6 चेंडू आणि 30 ची गरज असेल.
6 चेंडू आणि 30 ची गरज असेल. यावेळेस मात्र नक्कीच चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथून बॅटर रिव्ह्यू आलाय. यस, इथून थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय जरूर. यस, वाईट बॉल. या ठिकाणी रिव्ह्यू सक्सेसफुल असेल. नक्कीच कंटिन्यू असेल रिव्ह्यू श्रीकृष्ण चाफेवाडी संघाला. इथून पाहिलं तर येणारे चेंडू 6 आणि 29 धावेची गरज असेल. यावेळेस मात्र काही जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल. इथून 5 चेंडू आणि 29 ची गरज असेल. 5 चेंडू 29 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. यावेळेस इथून मात्र नक्कीच परफेक्ट कनेक्टिव्हिटी नव्हती आणि थोडं डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. इथून पाहिलं तर 8 चेंडू आणि 29 ची गरज असेल. यावेळी सोडवलाय जरूर. चेंडूला सरळ लॉप केलाय. आलाय सी मारेखा पार. षटकार 6. धन्यवाद, थँक्यू. इथून महत्वाचा षटकार असेल. या षटकाराने आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले 34 रन ऑन दी बोर्ड. 34 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. बेस्ट टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण पुढे सरसावला जरूर. निपेक्षा कव्हरला. इथून मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून 2 चेंडू 23 ची गरज. यावेळेस बळावलाय चेंडूला जरूर. स्लोवर हाताळला गेलाय. डॉट बॉल. जवळ आपण पाहिलं तर या ठिकाणी अमरदीप जलसार संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना या ठिकाणी 1 चेंडू 23 ची गरज आहे. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. यस, कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी अमरदीप जलसार संघ अँड हळडक टीम. त्या ठिकाणी श्रीकृष्ण चाफेवाडी संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात. खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून राहिला गेला. इथून फ्रेंड चषकातर्फे तुमचे आभार असतील. इथून पहिल्या फेरीचा आणि शेवटचा अंतिम सामना असेल जिथे 2 संघ पाहायला मिळतील. एका बाजूला जय हनुमान वाडीव तर एका बाजूला शिवशक्ती उसरणी. दोन्ही संघादरम्यान ही बिग बॅटल, बिग मॅच. त्याला दोन्ही संघाने हस्तांदोलन करून घ्या. हँडशेक करून घ्या. ही कंपल्सरी आहे. या स्पर्धेची नियमावली आहे.